नमस्कार मित्रांनो, एमपीएससी वालावरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण एक नवीन इनिशिएटिव्ह सुरू करतोय जे विद्यार्थी 2025 साठी तयारी करू इच्छितात त्या सगळ्यांसाठी हा इनिशिएटिव्ह असणार आहे. माझे खूप सारे भाऊ बहीण, माझे खूप सारे मित्रमैत्रीण फर्स्ट इयरला असतील, सेकंड इयरला असतील, ज्यांच्या डोक्यामध्ये आता सुरू झालेलं असणार आहे की 2025 ची तयारी करायची आहे. 2025 ला पॅटर्न बदलणार आहे आणि हा पॅटर्न बदलणार आहे म्हणजे काय, तर आता आपल्याला उत्तरं लिहायला शिकायची आहेत. मुळामध्ये बघायला गेलं तर आपण 10वी पर्यंत उत्तर लिहिलेली आहेत, आपण 12वीला सुद्धा उत्तरं लिहिलेली आहेत, ग्रॅज्युएशनला सुद्धा आपण उत्तरच लिहितोय. एमसीक्यू जो आहे हा नवीन पॅटर्न आपल्याला एमपीएससी ची तयारी करताना किंवा युपीएससी ची तयारी करताना समोर येत असतो. पण ह्याच्याविषयी खूप साऱ्या अंधश्रद्धा आहेत की आन्सर रायटिंग म्हणजे काहीतरी खूपच अवघड सुपर नॅचरल गोष्ट आहे, ह्या विश्वाच्या पलीकडची गोष्ट आहे, अशी एक धारणा बनवली जाते. आणि ह्या धारणेपासून लांब जाण्याचं आणि तुमची क्षमता तुम्हाला ओळखून देण्याचं, तुमच्या आत्मविश्वासाला बळ देण्याचं काम आम्ही एमपीएससी वालाच्या माध्यमातून आणि या इनिशिएटिव्हच्या माध्यमातून करू इच्छितोय. 2025 साठी आम्ही उत्तरं कशी लिहायची याच्याविषयी तुम्हाला मार्गदर्शन करू इच्छितोय. आणि मुळामध्ये तुम्हाला उत्तरं लिहिता येतातच आणि हेच मी तुम्हाला आता इथून पुढे सांगणार आहे. नमस्कार, मी अरुणराज जाधव. तुम्ही मला ओळखत असाल, मी एमपीएससी वालावरती इंडियन पॉलिटी हा विषय शिकवतो. यासोबतच करंटमध्ये काय काय घडतंय याचं विश्लेषण सुद्धा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देत आहेत, खूप मनापासून प्रेम करताना सुद्धा दिसत आहेत. तर आन्सर रायटिंग हा 2025 पासूनचा पॅटर्न जो आहे तो सुरू होणार आहे. मग हे करत असताना 2025 साठीची तयारी ज्यावेळेस विद्यार्थी करतील तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा होईल, एमपीएससी ची तयारी करता करता यूपीएससी करता येईल, यूपीएससी ची तयारी करता करता एमपीएससी सुद्धा करता येईल. समान असणार आहेत बघा गोष्टी. गोष्टी कशा असणार आहेत? समान गोष्टी असणार आहेत. या गोष्टी आणि ह्या गोष्टी अगदी साध्या सरळ सोप्या आहेत. कशा आहेत तर त्याचं सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. आपण शाळेत असताना एक प्रश्न होता बघा, संदर्भासहित स्पष्टीकरण करा. होतं का? ज्यांना हा प्रश्न होता किंवा रिलेट करत असतील त्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला हरकत नाही. या संदर्भासहित स्पष्टीकरण मध्ये आपण काय करायचो? संदर्भासहित स्पष्टीकरण मध्ये काय होतं, एखादं वाक्य द्यायचे. सपोज वाक्य असं आहे की ओळखलत का सर, मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोललावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. हे वाक्य दिलेलं आहे, ह्याचं संदर्भासहित स्पष्टीकरण करायचं. ह्या कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत. तुम्ही काय केलं? संदर्भ लिहिला की ह्या ओळी ह्या ह्या धड्यामधल्या आहेत, हे या कवितेचे लेखक आहेत. संदर्भ दिला, त्याच्यानंतर तुम्ही स्पष्टीकरण लिहिलं, त्याच्यानंतर तुम्ही स्पष्टीकरण लिहिलं आणि सगळ्यात शेवटी तुम्ही काय केलं? तात्पर्य लिहिलं. याच पद्धतीने तुम्ही हे उत्तर लिहायचे. 5 मार्काला हा प्रश्न असायचा. जर का रिलेट करत असाल तर तसं सांगा, हो तुम्ही अशी उत्तरं लिहिलेली आहेत का? तर हो लिहिलेली आहेत. आणि हीच उत्तरं तुम्हाला आता एमपीएससी 2025 साठी लिहायची आहेत किंवा पुढील वर्षी यूपीएससी 2024 साठी सुद्धा तुम्ही लिहू शकता. संदर्भ द्यायचा आहे, स्पष्टीकरण द्यायचं आहे आणि खाली तात्पर्य लिहायचंय. फक्त इथं वेगळं काय असणार आहे? संदर्भाचे स्पष्टीकरणच्या ऐवजी प्रश्न दिलेला असेल आणि त्या प्रश्नाला जोडून एक शब्द असेल, कमेंट असेल, इल्युसिडेट असेल, इलॅबरेट असेल, अनालाइज असेल, क्रिटिसाइज असेल, डिस्कस असेल, हे वेगवेगळे शब्द असणार आहेत. आपण ह्या सगळ्या शब्दांचा अभ्यास करणारच आहे, पण सर्वप्रथम आपण जे काही त्या एकूण वाक्यामधलं माहिती आहे त्याच्याविषयीची सगळी माहिती लिहिण्याचा पहिला आपण सराव करणार आहे आणि त्याच्यानंतर ह्या शब्दांवरती आपण येणार आहे. येते लक्षात? छान उत्तर लिहिता येणं ही कला आहे भावांनो बहिणींनो, आणि ती एका दिवसामध्ये मास्टर करण्यासारखी नाहीये. एका दिवसामध्ये जर का झालं तर आपल्याला देव म्हणतील ना, एका प्रयत्नामध्ये झालं तर देव म्हणतील. आपण माणसं आहे आणि ह्या कलेवरती जर का आपल्याला प्रभुत्व मिळवायचं असेल तर कष्ट करावे लागणार आहेत, मेहनत करावी लागणार आहे. आणि निश्चितपणे तपश्चर्या जरी असली तरी सुद्धा ती पूर्ण एक तप म्हणजे 12 वर्ष करायची नाहीये. काही दिवस कन्सिस्टंटली जर का आपण करत राहिलो तर याच्यावरती निश्चितपणे आपल्याला कमांड मिळवता येऊ शकते. हे या ठिकाणी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे.
2025 साठी काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी सांगतो की अंतिम गुणवत्ता यादी जी आहे याच्यामध्ये मुख्य परीक्षा आणि तुमची पर्सनॅलिटी टेस्ट, मुलाखत याचे मार्क गृहीत धरले जातात. याच्यावरून हे क्लिअर होते की मुलाखतीला पात्र व्हायचं असेल तर तुमचं मेन्स जी आहे, मेन एक्झाम जी आहे ही तुम्ही क्लिअर करणं गरजेचं आहे. त्या तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि तिथपर्यंत जर का पोहोचायचं असेल तर मार्ग काय आहे, उत्तर लिहिण्यातूनच हा जातो. छान उत्तर लिहिता येणं हे एका संपूर्ण विषयाचा अभ्यास करण्या इतकंच महत्वाचं आहे. कारण की किती लेक्चर्स केले, किती भारी क्लास केला, ह्याची परीक्षा नाहीये. परीक्षा कशाची आहे, आपण काय लिहितो हे महत्वाचं आहे. परीक्षा ते लिहिण्याचीच आहे. सुंदर लिहिता येणं, सुंदर म्हणजे अक्षर सुंदर वगैरे असं नाही, पण त्या समोरच्या व्यक्तीसोबत संवाद साधता येणं हे फार महत्वाचं असणार आहे इथून पुढच्या काळामध्ये. तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, तुम्ही ऑफिसर म्हणून कसे आहात, ह्या गोष्टी त्याच्यातून रिफ्लेक्ट व्हायला सुरू होतील, म्हणून हे महत्वाचं आहे. आणि एक महत्वाचा मुद्दा, आजच्या दिवशी युपीएससीचं प्रिपरेशन करणार असू द्या, राज्यसेवेचं प्रिपरेशन करणार असू द्या, कंबाईनचं प्रिपरेशन करणार असू द्या, सगळ्यांचं मटेरियल सेम आहे. सेम आहे. आपल्याला घाबरवतं कोण? जे काही आजूबाजूला गोष्टी घडल्या जातात, ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्याचा आपल्यावरती पगडा पडतो, अंधश्रद्धाच म्हणा ना. आणि आपण ग्रह करून घेतलेलं आहे की काहीतरी अवघड आहे. असं बिलकुल नाही, हे समजून घ्या. असं बिलकुल नाही. उलट एमसीक्यू साठी प्रचंड प्रमाणात पाठांतर करावं लागतं. हा पॅटर्न तुलनेने सोपा आहे 2025 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. फक्त काय, आपल्याला इतरांपेक्षा जास्त मार्क्स हवे असतील तर उत्तर लिहिण्याची सवय आणि सराव जो आहे हा फार आवश्यक आहे. सवय आणि सराव ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. मग एका दिवसात, एका महिन्यामध्ये हे करता येणार आहे का? नाही. तर ह्या गोष्टी आत्तापासूनच करायच्या आहेत. आणि म्हणून सध्या हा फ्री इनिशिएटिव्ह आपला जो आहे तो सुरू आहे. गायकवाड सरांचं लेक्चर झालं, स्वागत सरांचं झालं, यनश्याम सरांचं झालं, आज माझं लेक्चर होते. हा फ्रीज आपण ह्या ठिकाणी हे सगळं देण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये प्रश्न समजून घेणं इथपासून ते उत्तरं कशी लिहायची, याचं फ्रेमिंग कसं असावं, या सर्व गोष्टींचा सराव करून मेहनत घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर काही सूचना आहेत. पहिल्या दिवसापासून उत्तरं अगदी परफेक्ट नाही लिहिता येणार आहेत आणि ते अपेक्षित सुद्धा नाही. सिलेबस समजून घ्या, कारण याद्वारेच तुमची अभ्यासाची एकूण दिशा जी आहे ती ठरणार आहे. प्रश्नाचं स्वरूप समजून घ्या आणि यासाठी युपीएससीचे पेपर पाहिले तर अधिक फायदा होऊ शकतो. अप्लाइड प्रश्नांसाठी स्वतः पेपर वाचन करण्याची सवय सुद्धा तुम्ही लावून घेणं गरजेचं आहे. आणि पेपर आणि रेफरन्स बुक याच्यामधून तुमच्या ज्ञानामध्ये निश्चितपणे वृद्धी होईल, हेही या ठिकाणी लक्षात घ्या. आणि तुम्ही एका मुद्द्याला धरून खूप काही वाचल्यानंतर ते सर्वच्या सर्व आठवणार नाहीये. आणि सर्वांच्या बाबतीत असंच आहे हेही समजून घ्या. सगळं नाहीच आठवत. ज्या वेळेस तुम्ही खूप काही वाचाल त्यावेळेस जाऊन तुम्हाला 200 शब्द आठवणं अपेक्षित आहे. खूप काही वाचणार आहे तुम्ही, तेव्हा कुठेतरी जाऊन 200 शब्द आलं लक्षामध्ये. मग त्याच्यामुळे महत्वाचं काय आहे या ठिकाणी, कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे. आणि हा कॉन्फिडन्स तुम्हाला देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आता एक सोपा प्रश्न बघूयात. मी काय त्याचं मॉडेल आन्सर वगैरे सांगणार नाहीये, पण तुम्हाला तो प्रश्न सोपा वाटेल बघा. इट इज ऑफन सेड अवर कॉन्स्टिट्यूशन इज डॉक्युमेंट पार एक्सलन्स. म्हणजे काय, आपली घटना जी आहे हा खूपच सुंदर असा एक दस्तऐवज आहे आणि तो अप्रतिम बनलेला सुद्धा आहे. देन व्हाय आर देर आर सो मेनी अमेंडमेंट्स. मग असं आहे, जो इतका उत्तम डॉक्युमेंट आहे तर त्याच्यामध्ये तरी सुद्धा घटना दुरुस्ती का करावी लागते, असा प्रश्न आहे हा. ठीक आहे, असा प्रश्न हा बेसिक प्रश्न आहे हा. मग आपण काय म्हणले की भारत जो आहे एक महत्वाची अशी लोकशाही आहे, महत्वाचा एक लोकशाही देश आहे, बरोबर आहे. आणि या ठिकाणी काय, द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉर्नरस्टोन ऑफ अ डेमोक्रेटिक नेशन इज कन्सिडर्ड टू बी वन ऑफ द मोस्ट बॅलन्स्ड अँड इव्हॉल्विंग कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. म्हणजे या आपल्या राज्यघटनेने आपल्या समाजातील, आपल्या देशातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. बॅलन्स आहे कॉन्स्टिट्यूशन, कुणालाच कमी जास्त केलेलं नाही. समानतेचं तत्व या ठिकाणी त्यांनी फॉलो केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घटनेमध्ये घटना दुरुस्ती करता येते. दॅट इज वाय ती काय आहे, इव्हॉल्विंग कॉन्स्टिट्यूशन आहे. जशी जशी सिच्युएशन बदलत जाते तशा आपण घटना दुरुस्ती सुद्धा केलेल्या आहेत. बाकी देशांमध्ये तशी परिस्थिती आहे का, तर नाही. मग ह्याच्या मागची कारण काय आहेत? कारण काय, तर सगळ्यात महत्वाचं आपली राज्यघटना जी आहे ही लवचिक आहे. सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे या मागचं, तर आपली राज्यघटना जी आहे
ती लवचिक आहे. यासोबतच जर का घटना दुरुस्ती करायची असेल, काही घटना दुरुस्ती या साध्या बहुमताने करता येतात का? तर हो, साध्या बहुमताने करता येतात. बरोबर. आणि ऍट द सेम टाइम आपण ज्यावेळेस म्हणतोय की इव्होल्युशन आहे, इव्होल्युशन म्हणजे काय आहे? उत्क्रांती आहे. म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण पुढे जातो. समाजाचे नियम बदलत राहतात, समाजाचे रेफरन्सेस बदलत जातात, गोष्टी बदलत जातात. मग अशा वेळेस घटनेतच तरतूद केलेली आहे घटना दुरुस्ती करू शकण्याची. घटनेतच तरतूद आहे. काय करू शकता? घटना दुरुस्ती करू शकता. वेळोवेळी त्याच्यामध्ये योग्य ते बदल करता येऊ शकतात. मुळात घटना ज्यावेळेस बनवली गेली त्यावेळेस त्यांनी मान्य केलेलं होतं की बाबा आज नाहीतर उद्या रेफरन्सेस बदलणार आहेत, म्हणून तर घटना दुरुस्तीची तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आलेली होती. तर हे मुद्दे तुम्ही याच्यामध्ये मांडू शकता आणि शेवटाला येताना हे म्हणू शकता, जरी घटना दुरुस्ती करता येत असली तरी सुद्धा न्यायालय नावाची संस्था या ठिकाणी आहे की जी एका चौकटीच्या बाहेर ह्या गोष्टी जाऊ देत नाही, मूलभूत हक्कांची गळचेपी होऊ देत नाही, बेसिक स्ट्रक्चरला धक्का लागू देत नाही. ह्याच्यापेक्षा वेगळं आपण म्हणजे काय वेगळं सांगितलं? सुपरफिशियल सुपरनॅचरल काय सांगितलं नाही. जास्तीत जास्त तुम्ही काय सांगू शकता? आतापर्यंत किती अमेंडमेंट झालेल्या आहेत हा आकडा तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. सध्या कोणत्या अमेंडमेंट पर्यंत आलेलो आहोत एवढं मात्र तुम्ही या ठिकाणी काय म्हणतात तसं हुशार असणं गरजेचं आहे. तितकी माहिती तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. या ठिकाणी लक्षात घ्या. आपण काय केलं? उत्तराला एक सुरुवात लिहिली, स्टार्टिंगला ऑस्टिन लिहिला, नाही लिहिला तरी सुद्धा चालतोय, बेसिक काहीतरी लिहिलं, मधी 1 2 3 4 पॉइंट टाकले आणि शेवटी आपण कोर्ट या मुद्द्यावरती येऊन हा विषय थांबवलेला आहे. हा विषय थांबवलेला आहे. आणि हे कशासाठी केले जाते? इट इज इम्पॉर्टंट फॉर व्हायब्रंट डेमोक्रेसी असं आपण म्हणू शकतो ना. कुणाला जर का वाटलं वेगळं अजून काही लिहायचंय की बाबा ज्यावेळेस घटना स्वीकारली गेली, देश स्वतंत्र झाला, तेव्हाचा काळ वेगळा होता, त्यावेळेस लोकांची एकूण शैक्षणिक समज ही वेगळी होती. आजच्या दिवशी बदललेल्या गोष्टी, ह्या बदललेल्या गोष्टी, बदललेले सिनारिओ, ह्या सगळ्या कंटेक्स्ट मध्ये सुद्धा त्या गोष्टींकडे नव्याने बघणं अपेक्षित आहे असं सुद्धा कोणी लिहू शकतं. प्रत्येक जणाचं ह्या संदर्भातलं उत्तर वेगवेगळं असू शकतं, युनिक असू शकतं. सगळ्यांचं उत्तर सेम असणार नाही. आणि हो, तुम्हाला मी आता जे सांगितलं उत्तर म्हणून लिहिणं जे अपेक्षित आहे हे काही खूप अवघड, खूपच असं आउट ऑफ द बॉक्स आदित्य एल1 कसं चाललेलं आहे वगैरे असलं काही सांगितलेलं नाहीये. सोपं आहे, हे रॉकेट सायन्स बिलकुल नाहीये. आणि अशाच पद्धतीने आपण हे सगळंच्या सगळं समजून घेणार आहोत. नेक्स्ट टाइम जेव्हा भेटेन तर अजून एका प्रश्नाची आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात. खूप सोपा पॅटर्न आहे, हे समजून घ्या. उत्तर लिहिणं ह्याची जर का प्रॅक्टिस करायची, ह्याचा जर का सराव करायचा आहे तर मेहनत ही आपल्याला करावी लागणार आहे. कन्सिस्टंटली गोष्टी कराव्या लागणार आहेत. आणि एमपीएससीच्या माध्यमातून, एमपीएससी वालाच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून करून घेऊयात. निश्चिंत रहा, घाबरू नका आणि आत्मविश्वास बाळगा. आम्ही तुम्हाला बळ देण्याचंच काम करू. ठीक आहे, चलो देन भेटूयात परत एकदा पुढच्या एका सेशन मध्ये. जर का या पर्टिक्युलर सेशन बद्दल काही तुमच्या शंका असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहायला त्या विसरू नका. ठीक आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.